नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण कथा साहित्य प्रकार यामधील पहिली कथा शोध ही बघणार आहोत. याचे लेखक व पु काळे आहेत. व पु काळे यांचा जन्म 1932 साली झाला तर मृत्यू 2001 साली झालेला आहे. व पु काळे हे मराठीतील सुप्रसिद्ध कथालेखक, निबंधकार, नाटककार, कादंबरीकार आहेत. त्यांची लोंबकळणी माणसं, पण माझ्या हातांनी, पेन सलामत तो, ब्रह्मदेवाचा बाप, गुलमोहर, कर्मचारी, का रे भुललासी, मायाबाजार, मी माणूस शोधतो असे अनेक कथासंग्रह प्रकाशित झालेले आहे. ओघवती निवेदनशैली आणि चटपटीत संवाद यामुळे वपूंची कथा ही वाचकप्रिय आहे. ही वाट एकटीची, पार्टनर या कादंबऱ्या, रात्र नको चांदणी हे नाटक आणि प्रपंच पुन्हा प्रपंच या आकाशवाणीवरील लोकप्रिय नभोनाट्यांचे संग्रहही प्रकाशित आहे. त्यांना महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार, पु वा भावे पुरस्कार, फाय फाउंडेशनचा पुरस्कार इत्यादी पुरस्कारांनी त्यांना सन्मानित केलेले आहे. आता बघूया कथेची मध्यवर्ती कल्पना. विपुल कथालेखन केलेल्या व पु काळे यांची शोध ही कथा एक वैशिष्ट्यपूर्ण कथा आहे. कथेतील महत्त्वाची व्यक्तिरेखा अनु आणि तिने 1 रुपयाच्या नोटेचा घेतलेला शोध व त्यानंतर कथेला मिळालेली आकस्मिक कलाटणी यातून नाट्य कसे निर्माण होते हे प्रामुख्याने या कथेतून आपणास पाहावयास मिळते. प्रस्तुत कथा मी माणूस शोधतोय या कथासंग्रहातून घेतलेली आहे. कथेचा विषय, पात्रे आणि प्रसंग यांच्या दृष्टीने अनुकूल भाषा, चटपटीत आणि प्रत्यक्ष जीवन व्यवहारासारखी वाटणारे सजीव संवाद हे अभ्यासण्यायोग्य आहेत. या कथेच्या विकसनाच्या अंगाने घेतलेला आस्वाद कथा अधिक चांगल्या प्रकारे समजून घेण्याच्या दृष्टीने उपयुक्त ठरेल. ही झाली मध्यवर्ती कल्पना. आता बघूया कथेची पात्रे. कथेचं मुख्य पात्र म्हणजे अनु. अनु ही या कथेतील महत्त्वाची व्यक्तिरेखा आहे. अनु हुशार, बुद्धिमान, करारी मुलगी आहे. दुसऱ्या नंबरचं जे पात्र आहे ते आहे आबासाहेब. आबासाहेब हे अनुचे वडील. त्यानंतर भिडे पती पत्नी, टॅक्सीवाला, लहान मुलगी सुनीता, सुनीताची आई, स्वतः लेखक आणि त्यांची पत्नी मुक्ता, आणि शेवटी या कथेचा महत्त्वाचा भाग म्हणजे 1 रुपयाची नोट. यातील सर्व पात्रे खूपच महत्त्वाचे आहे. कथेचा प्रारंभ मुंबईमधल्या एका छोट्याशा खोलीत होतो तर शेवट मुंबईतच एका हॉटेलच्या पायरीवर रात्री 2:30च्या सुमारास होतो. अवघ्या 3 ते 3.5 तासाच्या कालावधीतच ही कथा घडते.
या कथेमध्ये अनु ही एक स्वतंत्र व्यक्तिमत्व असलेली हुशार, बुद्धिमान आणि करारी मुलगी आहे. BA झाल्यानंतर ती आपले घर सोडते केवळ 5 वर्षासाठी. इथे तिच्याच भाषेमध्ये तिचे मनोगत ऐकूया. अनु म्हणते, कुणाच्या ना कुणाच्या कलानी चालवण्याची सवय प्रत्येक व्यक्ती परंपरेने लावून घेतो. माणूस स्वतःचं व्यक्तिमत्व स्वतः घडवत नाही. कुणाचा ना कुणाचा तरी त्याच्यावर पडदा असतो. कुणाचा तरी त्याच्यावर पगडा असतो. विचारांवर छाया पडलेली असते. आई बाप एखाद्या व्यक्तीवर प्रेम करतात म्हणून मूल त्या व्यक्तीवर प्रेम करू लागतं. जे आई वडिलांचे शत्रू तेच त्या मुलांचे शत्रू. ह्याचाच अर्थ असा की स्वतःच्या स्वतंत्र मेंदू घेऊन जन्माला आलेला जीव दुसऱ्याचं ऐकतो. त्या क्षणी तो स्वतःचं अस्तित्व, निसर्गानं जगाकडे पाहण्याची दिलेली स्वतंत्र नजर हरवून बसतो. मला 5 वर्ष एवढ्यासाठीच एकटं राहायचं आहे. माझे स्वतःचे विचार आणि तुमच्या विचारांचा पडलेला पगडा यात किती अंतर आहे हे मला पाहायचं आहे. जगाकडे पाहताना मला माझा चष्मा हवा. प्रत्येक वस्तूचं, घटनेचं, व्यक्तीचं मूल्यमापन करायला मला माझी स्वतंत्र नजर तयार करायची आहे. आणि तेही संसारात पडण्यापूर्वी, म्हणजे लग्न करण्याआधी. हे अनुचं वैयक्तिक मत आहे. आणि यासाठी ती डॉक्टर होण्याऐवजी बुद्धिमत्ता असून सुद्धा ती नर्स होण्याचे ठरवते. आपण नर्स कशासाठी होणार हे तिने आधीच ठरवले आणि ते तिने 2 दिवसापूर्वीच आबासाहेबांना पाठवलेल्या पत्रात लिहिले आहे. आता हे आबासाहेब कोण, तर आबासाहेब हे अनुचे वडील. हे पात्र प्रथम इतर वडिलांप्रमाणे आपल्याला मुलीची काळजी वाहणारे, प्रेम करणारे वडील आपल्या मुलीचं मन जाणून घेऊन तिला वेगळं राहण्याची परवानगी देतात. तेव्हाच ते इतरांपेक्षा वेगळे वडील ठरतात. स्वतःला पटलेले विचार वडिलांना सांगून वागण्याची मुभा किती मुलींना असते. पण या ठिकाणी अनु वडिलांशी मोकळेपणाने तर बोलतेच, पण याशिवाय स्वतःच्या तत्वाप्रमाणे वागण्याचे स्वातंत्र्यही ती मिळवते. इथे वडील आणि मुलीचे मोकळे तरीही जबाबदारीचे नाते आपल्या लक्षात येते. अशी ही अनु डॉक्टर होण्याऐवजी ती नर्स होण्याचं ठरवते. आणि नर्सिंगचा पेशा हा निवडताना ते सांगताना तिने पत्रात आबासांना लिहिलं होतं की आबा, इस्पितळ पेशंट हे विश्व असं आहे की सुख आणि दुःख इथं खऱ्या स्वरूपात भेटतात. अशा प्रकारे अनुने मुंबईच्या KEM हॉस्पिटलमध्ये नोकरी मिळवली. हॉस्पिटलच्या समोरच्या गल्लीतच अनुने एक खोली मिळवली आणि ती सजवली सुद्धा.
केईएम हॉस्पिटलमध्ये नर्सची नोकरी करताना अनुभवाने समृद्ध होत होती, समजुतीने वाढत होती. अनुने निवडलेल्या व्यवसायात ती हरवली होती. ते तिचं विश्व बनत होतं. तिनं अख्खं केईएम जिंकलं होतं. डॉक्टर, सर्जन्स, फिजिशियन्स, डीन, मेट्रन, तिच्या समव्यवसायी भगिनी आणि पेशंट मंडळीसुद्धा. हे सगळं बघून लेखक तिला एकदा म्हणाले, तुझी बुद्धी, कामावरची निष्ठा, स्टॅमिना हे सगळं पाहिलं की वाटतंय की नर्सिंगच्या व्यवसायात तू वाया जात आहेस. तुझी कॅलिबर डॉक्टर होण्याची आहे. त्यावर अनु म्हणते, म्हणूनच मी नर्स झाले. लेखक म्हणतो, म्हणजे काय? अनु म्हणते की डॉक्टर होणं सोपं आहे असं मला वाटत गेलं. मला जितकी बुद्धी परमेश्वराने दिली आहे तेवढी बुद्धी, शिक्षण, परवडण्यासारखा पैसा आणि तुफान अभ्यास करण्याची तयारी, इतक्या भांडवलावर कोणीही डॉक्टर होऊ शकेल. मी तर नक्कीच झाले असते. परंतु मुळीच नाही. सेवा ह्या दृष्टिकोनातून मला विचाराल तर डॉक्टरपेक्षा नर्स महत्त्वाची. तिची जबाबदारी अधिक. उत्तम डॉक्टर होण्यापेक्षा उत्तम नर्स होणं कठीणच आहे, असे अनुचे विचार. पुन्हा अनु म्हणते की डॉक्टरी पेशामध्ये ज्ञानाचा भाग मोठा आहे. माझ्या व्यवसायात मनाचा भाग मोठा आहे. डॉक्टराचा स्टेथोस्कोप फक्त छातीपर्यंत पोचतो, तर नर्सचा हात काळजाच्या आत जातो. रोग जाणता आला की डॉक्टरचं कार्य संपतं. नर्सला पेशंट समजावा लागतो. मला रोगाची माहिती नकोच, मला माणसाची माहिती अशी अनु म्हणते. म्हणूनच मला हा पेशा महत्त्वाचा वाटतो. अशी ही अफाट अनु फार मोठ्या काळजाची असते. परंतु ती रागावली होती. निमित्त काय? तर तिची 1 रुपयाची नोट. तिच्या या विचाराने वाचकाला सुद्धा तिच्या भूमिकाबद्दल प्रश्न पडतो. ते कसं तर आपण बघूया. लेखक आणि त्यांची पत्नी मुक्ता पुण्याहून मुंबईला अनुच्या खोलीवर आलेले हे जोडपे. लेखक आणि त्यांची पत्नी यांची अनुच्या वडिलांशी, आबासाहेबांशी मित्रत्वाचे आणि जिव्हाळ्याचे नाते होते. ते इतके की अनुचे आलेले पत्र ते लेखकांना दाखवतात. त्या जिव्हाळ्याच्या पोटी ते पुण्याहून मुंबईला आल्यावर अनुच्याच खोलीवर उतरतात आणि तिथे शोध या कथेचा प्रारंभ होतो. सुरुवातीला अनुच्या स्वभावाबद्दल विक्षिप्त असे संबोधणारा लेखक नंतर मात्र तिची हुशारी, बुद्धिमत्ता, वानेदारपणा मान्य करतो. कथा ही अनेक वळणे घेत पुढे पुढे सरकते. त्या प्रत्येक वळणावर घडणाऱ्या गोष्टीचे लेखक व त्यांची पत्नी साक्षीदार असतात. त्यामुळे त्यांनाही कथेमध्ये तितकेच महत्त्वाचे स्थान आहे. यानंतरचं जे महत्त्वाचं पात्र आहे ते भिडे पती-पत्नी यांची या कथेमध्ये एंट्री होते. भिडे पती-पत्नी मुंबईच्या मुक्कामात म्हणजेच अनुच्या खोलीवर रात्री 11 वाजता गप्पा गोष्टी मारण्याकरिता आलेले हे जोडपे. गप्पा गोष्टी झाल्यानंतर
घरी जाण्यासाठी निघालेले असताना टॅक्सीवाल्याला देण्यासाठी सुटे पैसे हवेत म्हणून लेखकांची पत्नी शोधाशोध करते व त्यांना 10 रुपये देते. 1 रुपया कमी पडतो म्हणून ते खूप शोधतात पण त्यांना मिळत नाही. म्हणून अनुने टेबलाच्या काचेमध्ये ठेवलेल्या 1 रुपयाची नोट म्हणून लेखकाची पत्नी भिडेंना देतात. हे अनुला जेव्हा कळते तिथेच कथेला एक वेगळीच कलाटणी मिळते. भिडे पती-पत्नी निघून जातात आणि पुढील कथानक हे या 1 रुपयाच्या नोटेपुढे फिरत राहते. त्यानंतर महत्त्वाचं पात्र टॅक्सीवाला यामध्ये एंट्री करते. टॅक्सीवाला हा सामान्य माणूस पण कथेमध्ये अत्यंत महत्त्वाचे ठरलेले पात्र आणि तसेही या कथेत उशिरा आलेलं हे पात्र आहे. भिडे पती-पत्नी टॅक्सी पकडून घरी येत असतात. टॅक्सीवाल्याला त्यांचे पैसे देतात. त्यात या कथेमध्ये ठरलेलं 1 रुपयाची नोट त्या टॅक्सीवाल्याला जाते. पण त्या अगोदरच त्या टॅक्सीवाल्याकडून एक अपघात घडतो. त्याच्या गाडीखाली एक म्हातारा येतो. टॅक्सीवाल्याची चूक नसते. त्यामुळे भिडे पती-पत्नी टॅक्सीवाल्याच्या बाजूने जबाबी देण्यासाठी पोलीस स्टेशनला जातात. तिथे त्यांना चौकशीसाठी थांबवून घेतात. पण तेवढ्यातही त्या भल्या माणसाचे मनाचे दर्शन आपल्यास घडते. स्वतःची चूक नसतानाही गाडीखाली आलेल्या म्हाताऱ्याला तो नायर हॉस्पिटलमध्ये नेतो आणि यानंतर कथेला वेग येते. रात्री 2 वाजता लेखक पती-पत्नी भिडे आणि स्वतः अनु एका हॉटेलच्या पारीवर बसून वाचकांच्या मनात उठलेल्या प्रश्नांची उत्तरे जणू काही अनुच देते. त्यातील पहिला प्रश्न म्हणजे केवळ 1 रुपयाची नोटेसाठी अनु इतकी का रागवते? विद्यार्थी मित्रांनो, याच्या आधी मी तुम्हाला थोडं सांगावंसं वाटते की जेव्हा अनुला कळते की ती 1 रुपयाची नोट लेखक आणि त्यांच्या पत्नीनी दुसऱ्याला दिलेली आहे, त्यावरून अनुला खूप राग येतो आणि ती खूप दुःखाला जाते. आणि म्हणूनच ते लेखक आणि त्यांची पत्नी ती 1 रुपयाची नोट शोधण्यासाठी लेखक, त्यांची पत्नी अनु आणि भिडे पती-पत्नी ती 1 रुपयाची नोट शोधायला निघते. आता केवळ 1 रुपयाच्या नोटेसाठी अनु इतकी का रागवते? दुसरा प्रश्न असा पडतो की ती त्या नोटेला मिळवण्यासाठी इतके काय हट्ट करते? अगदी रात्री 2-2:30 वाजता ती का एवढा हट्ट करते? आणि तिसरा प्रश्न म्हणजे तिच्या नजरेत त्या 1 रुपयाच्या नोटेला इतकी महत्त्व का आहे? आपल्या मनात वाचक म्हणून निर्माण झालेल्या या सगळ्या प्रश्नांची उत्तरे आपणास हळूहळू कथेमध्ये पुढे मिळत जाते आणि आपणही या कथेचा एक भाग बनून जातो. या कथेमध्ये काही स्थळे येतात. त्यामध्ये पोलीस स्टेशन आहे, हॉटेल आहे आणि नायर हॉस्पिटल आहे. कथेमध्ये पात्राबरोबर या स्थळांना देखील तितकेच महत्त्व आहे. आणि मग लॅमिंग्टन रोडवरील शंकररावांच्या हॉटेलमध्ये टॅक्सीवाला वडापाव खायला जातो आणि तिथेच या कथेमध्ये केंद्रबिंदू ठरलेली 1 रुपयांची नोट सापडते. आणि मग आपल्याला त्या रुपयाचा इतिहास जाणून घेण्यास उत्सुक होतो. आणि का बरं अनु या नोटेला एवढं महत्त्व देते? हा प्रश्न वाचकांच्या मनात असते. आणि मग तेव्हा अनु हा इतिहास सांगते. तेव्हा आपण एक महत्त्वाच्या पात्राकडे वळणार आहोत.
ते म्हणजे सुनीता. सुनीता ही 8-9 वर्षाची मुलगी. सुनीता या कथेमध्ये प्रत्यक्षात अस्तित्व नसलेली, पण अनुच्या तोंडून तिच्याविषयी ऐकल्यानंतर आपल्याला जिव्हाळ्याची म्हणलेली ती व्यक्तिरेखा. अनु सांगते की ती 5 वर्षांमध्ये हॉस्पिटलमध्ये काम करत आहे. 5 वर्षापासून. दीड महिन्यापूर्वीची ही कथा. लहान मुलांच्या वार्डमध्ये अनुची ड्युटी लागली. एके दिवशी सकाळी एक 8-9 वर्षाची मुलगी तिथे ॲडमिट होते. तिची आशा सगळ्यांनी सोडलेली असते. मुलीबरोबर तिची आई, मावशी आणि बिल्डिंगमधल्या 10-12 बायकांचा घोळका असतो. त्या सगळ्यांना बाहेर थोपवलं आणि मग भराभर यांच्या डॉक्टरच्या, नर्सच्या हालचाली सुरू झाल्या. पायाला, हाताला नळ्या लागल्या, ब्लड ट्रान्सफ्युजन, सलाईन, याशिवाय ऑक्सिजन पण दिला. हे सगळं अर्थात नातेवाईकांच्या समाधानासाठी आणि नशिबाचा 1% असतो त्यासाठी. अनु सांगते की सुनीता ही नक्षत्रासारखी सुंदर होती. तिच्यासाठी अनुसुद्धा प्रार्थना करत होती. ती मुलगी मधून डोळे उघडायची आणि क्षीण आवाजात सांगायची, या नळ्या काढा. कारण तिला त्याच्या खूप यातना होत होत्या आणि अनुला तिच्या त्या यातना बघवत नव्हत्या. ह्या नळ्या काढा असा ती सारखा जप करत होती. शेवटी अनुला राहवलं नाही आणि तिने डॉक्टरला विचारलं. तेव्हा ते म्हणाले, फार तर ही सुनीता 3-4 तास काढेल. मग त्यावर अनु म्हणते की असंच तर असेल डॉक्टर, तर शेवटचे काही तास तिला सुखानं तरी जगू द्या ना, तिच्या नळ्या. मग शेवटी अनु तिच्या सगळ्या नळ्या काढते आणि फक्त ऑक्सिजन ठेवते. सुनीता क्षीण पण लागवी आवाजात म्हणते, ताई थँक्यू. अनु म्हणते, बेटा लवकर बरं व्हायचं, पण ही एवढी एक नळी मात्र काढायची नाही हं. मी उद्या भेटेल, तुझ्यासाठी गंमत आणील. आणि ती त्याच्यावर मान हलवते. दुसऱ्या दिवशी अनु जेव्हा ड्युटीवर येते तेव्हा ती गोड मुलगी सुनीता आदल्याच दिवशी गेली होती. म्हणजे आदल्या दिवशी ती मरण पावलेली होती. त्यानंतर 15 दिवसांनी त्या मुलीची आई म्हणजे सुनीताची आई हॉस्पिटलमध्ये अनुचा शोध घेत येते आणि तिला एक बाजूला नेऊन एक पॅकेट तिच्या हातात ठेवते. त्यात 25 रुपये असते. ती बाई म्हणते, म्हणजे सुनीताची आई म्हणते, तुम्ही आमच्या खऱ्या सिस्टरप्रमाणे वागल्या, ही आठवण. त्यावर अनु म्हणते, सिस्टरप्रमाणे वागले असं म्हणता, मग मला सांगा, तुमच्या सख्या बहिणीला तुम्ही असे पैसे दिले असते का? मग अनु तिची समजूत घालते आणि सांगते की ते पैसे त्या धर्मदाय पेटीत तरी टाका. मग ती सुनीताची आई म्हणते की कमीत कमी ही 1 रुपयाची नोट तरी तुम्हाला ठेवायला हवी. तुमच्या भाचीनं माझ्या सुनीताने दिली आहे ती. तुम्ही त्या दिवशी नळ्या काढल्या आणि तुम्ही गेल्यावर ती म्हणाली, ही नर्सताई किती चांगली आहे ग आई. तिनं हातापायाच्या सुया काढल्या. मी आता झोपते. माझ्या उशीखालचा खाऊचा रुपया त्या ताईला दे. पोरगी एवढी बोलते आणि तिने डोळे मिटले ते कायमचेच. एवढं सांगून सुनीताची आई अनुचा गळा धरून खूप रडते. तिची समजूत काढणं माझ्या शक्तीबाहेरचं होतं असं अनु म्हणते. हकीकत सांगताना अनुचा आवाज भरून आलेला आहे. अशी अकाली जाणारी सुनीता आपल्या
मनामध्ये म्हणजे वाचकाच्या मनामध्ये सुद्धा कायमचं घर करते. मग आपल्याला उत्तर मिळते की तीच ही 1 रुपयाची नोट जिच्या भोवती ही सगळी कथानक फिरत असते. ही सगळी कथा फिरत असते. पण शेवटी ज्या रहस्यमय रीतीने कथा संपते ती शैली मात्र केवळ वपूचीच. ज्या मुलीचा उल्लेख करते अनु ती टॅक्सीवाल्याचीच मुलगी निघावी या वेगळ्याच पण अशी ही अत्यंत वेगळ्याच कथा परंतु अत्यंत भावस्पर्शी कथा लिहिण्याचे वपूचे सामर्थ्य साध्या सोप्या संवादातून जीवनाचे एखादे तत्त्वज्ञान सांगण्याची त्यांची हातोटी आणि जीवनाकडे पाहण्याचा त्यांचा सकारात्मक दृष्टिकोन आपल्याला जगण्याचे बळ देते हे नक्की. अशा प्रकारे योगायोगाने आपण केवळ चकित होऊन पाहतो की त्या टॅक्सीवाल्याची मुलगी ही सुनीता निघते. हा केवळ योगायोग. कथा संपता संपता वपू जीवनाविषयक चिंतन सांगतात व ते चिंतन टॅक्सीवाल्याच्या तोंडून सांगून जातात. बघा काय म्हणतो तो टॅक्सीवाला. टॅक्सीवाला म्हणाला अनुला, ताई असं पेशंटमध्ये मन गुंतून चालणार नाही. माणूस भूतकाळात अडकला की संपलं. मग भविष्यकाळही खराब होतो. नजर नेहमी समोर हवी, एखाद्या ड्रायव्हरसारखी. आता माझंच पहा ना. माझा पेशा टॅक्सी ड्रायव्हरचा नव्यानंच सुरू केला. केव्हा केव्हा टॅक्सीत अशी व्यक्ती येऊन बसते की वाटते हा पॅसेंजर टॅक्सीमधून उतरून जाऊच नाही, पण त्याचं डेस्टिनेशन ठरलेलं असतं. यहाँ आगे खडी करो असं म्हणताच गाडी मुकाट्यानं उभी करावीच लागते. मग मीटरवरचा आकडा पुसायचा. मनावर रेंगाळून पाहणारा तो पॅसेंजरही त्याच्याबरोबर पुसायचा आणि नव्या पॅसेंजरचं स्वागत करायला तयार व्हायचं. ताई, तुमचा आणि माझा पेशा हा असा एकच आहे. तुम्हीही हेच करायला हवं. असा हा टॅक्सी ड्रायव्हरचा विचार, जीवनाविषयी चिंतन वाचकांच्या मनात घर करते आणि वाचकांना विचार करायला लावतो. अशी ही शोध ही अत्यंत भावस्पर्शी कथा आहे. अशी ही सकारात्मक दृष्टीने विचार करणारी कथा आपल्याला जगण्याचे बळ देते हे नक्कीच. आणि म्हणूनच इथे या ठिकाणी वाचकांचा शोध संपतो. म्हणून या कथेला शोध हे नाव समर्पक वाटते. तर विद्यार्थी मित्रांनो, ही कथा आपल्याला देखील नक्कीच समजली असेल अशी आशा करते. नमस्कार.